तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचे इयरिंग्स बनवले होते, त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण हलव्याचे इतर सर्व दागिने बनवणार आहोत। 15 काळे मणी आणि 5 तिळगुळ असे ओवून घ्यायचे आहेत आणि हा आमचा मण्या मध्येच येऊन बसला आहे। माझ्या चॅनलवरती अधूनमधून मण्या तुम्हाला दिसणार आहे बरं का। तर अशा प्रकारे तिळगुळ आणि मणी ओवून झाल्यानंतर एंडला एक जम्परिंग ऍड करायची आहे आणि असे 2 बनवून घ्यायचे आहेत। तिळगुळ कसे ओवायचे हे मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक्सप्लेन केलं होतं, म्हणूनच आता मी इथे रिपीट केलेलं नाही। मंगळसूत्राच्या वाट्या बनवण्यासाठी थोडं जाडसर प्लास्टिक घ्यायचं आहे। ते अशा प्रकारे कट करून मध्ये तिळगुळ व साईडला मिरर लावून घ्यायचे आहेत। मिररच्या साईडला स्टोनची चेन लावली आहे आणि चेनच्या साईडने छोट्या आकाराचे तिळगुळ लावायचे आहेत। मी इथे वापरलेले तिळगुळ फारच छोट्या साईज मध्ये आहे, यामुळे मंगळसूत्र नाजूक आणि सुंदर दिसेल। तर अशा प्रकारे आपल्याला 2 सुंदर अशा वाट्या तयार करून घ्यायच्या आहेत। सुई गरम करून एक्स्ट्रा प्लास्टिकला होल करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये जम्परिंग ऍड करून तीच जम्परिंग मंगळसूत्राच्या मण्यांमध्ये सुद्धा ऍड करायची आहे। अशा प्रकारे दोन्ही साइड कंप्लीट करून झाल्यानंतर मागे एक्स्ट्रा उरलेल्या दोऱ्याला गाठ मारून घ्यायची आहे आणि आपलं सुंदर असं मंगळसूत्र तयार आहे। पण यामध्ये सुद्धा अजून एक गोष्ट ऍड करायची आहे। इथे मी गोल्डन धागा, मणी आणि मोती वापरले आहेत। आपल्याला अशा प्रकारे एक छोटा मणी ओवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर दोन्ही धागे एकत्र करून मोती ओवून घ्यायचा आहे। असे आपल्याला 10 ते 15 बनवून घ्यायचे आहेत। यामुळे आपल्या दागिन्यांना फारच छान लुक येईल। आणि हे बनवून झाल्यानंतर मंगळसूत्राच्या उलट्या बाजूला आपल्याला 1 बाय 1 अटॅच करायचे आहे। इथे साधारणतः 9 ते 10 आपल्याला लावायचे आहेत। अशा प्रकारे दोन्ही वाट्या बनवून झाल्यानंतर बॅक साइडला पेपर लावून घ्यायचा आहे आणि आपलं सुंदर असं मंगळसूत्र रेडी आहे। आणि आता आपण बनवूया नेकलेस। इथे सुद्धा आपण तेच प्लास्टिक वापरलं आहे आणि मंगळसूत्राच्या वाट्यात जशा आपण बनवल्या होत्या तीच प्रोसेस रिपीट करून अजून आपण 4 बनवणार आहोत। पण इथे बनवताना आपण सिंगल बनवायचे आहेत। आणि आता आपण हे 4 पीस एकत्र जोडून घेणार आहोत। जोडण्यासाठी आपण जम्परिंगचा वापर करणार आहोत। जोडून झाल्यानंतर कॉर्नरच्या पीसला जम्परिंग ऍड करून गाठ मारून घ्यायची आहे। एक सिल्वर मणी आणि एक तिळगुळ अशा प्रकारे ओवून घ्यायचे आहेत आणि मध्ये एक जम्परिंग ऍड करून उरलेल्या दोऱ्यामध्ये सेम पट्टी बनवायची आहे। आणि त्याच कॉर्नरला जम्परिंग ऍड करून पट्टी अटॅच करून घ्यायची आहे। दुसरी बाजू देखील अगदी सेम बनवायची आहे आणि शेवटी मंगळसूत्राला जसे लटकन लावले होते तसेच लटकन आपण इथे देखील लावणार आहोत। आणि आपला सुंदर असा नेकलेस बनवून तयार आहे। तू चंचला, तू कामिनी, तू पद्मिनी, तू रागिणी, तना मनात। आता आपण पटापट रिंग बनवून घेऊया। माझ्याजवळ रिंग अवेलेबल नव्हती म्हणून मी इथे ही तार वापरली। तारेने बोटाचे माप घ्यायचे आहे आणि 2 ते 3 फेरे घेऊन लॉक करायचे आहे। आणि सेम पीस आपल्याला त्या तारेवर अटॅच करायचा आहे। आणि आपली रिंग सुद्धा बनवून तयार आहे। तना मनात माझिया तुझी सदैव मोहिनी। आता आपण बांगड्या बनवूया।
साठी मी काचेच्या बांगड्या वापरल्या आहेत. याची साईज थोडी मोठी असल्यामुळे मी त्या बाजूला ठेवल्या होत्या. अशा प्रकारे एकावर एक अशा 3 बांगड्या अटॅच करून घ्यायच्या आहेत आणि असे 2 बनवायचे आहेत. इथे मी साधा व्हाईट कलरचा दोरा वापरला आहे. दोऱ्याचे 7-8 पदर एकत्र करून तो बांगडी भोवती व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि अशा प्रकारे आपण दोन्ही बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत. आता या बांगडी भोवती आपण तिळगुळ लावून घेणार आहोत. मीडियम साईज मधले तिळगुळ आपण अटॅच करत जायचे आहेत. 5 तिळगुळ आणि 1 मिरर असे आपल्याला पूर्ण बांगडी भोवती लावून घ्यायचे आहेत. तुमच्या चॉईसनुसार तुम्ही कमी जास्त देखील करू शकता आणि अशा प्रकारे दोन्ही बांगड्या बनवून घ्यायच्या आहेत. तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागी. आता बनवूया मांग टिका. इथे मी सेम पीस बनवला आहे. एक लेस घेऊन एका टोकाला जम्परिंग आणि हुक ऍड करून घ्यायचा आहे. दुसरे टोक त्या पीसवर अटॅच करून रिकाम्या पट्टीवर मणी आणि तिळगुळ लावून घ्यायचे आहे. आणि लटकन लावून झाल्यानंतर मांग टिका बनवून झाला. पण तू चंचला तू कामिनी तू पद्मिनी तू रागिणी तना मनात माझी आ तुझी सदैव मोहिनी. आणि नथी शिवाय सण कसा साजरा होईल म्हणूनच आपण बनवणार आहोत नथ. नथीसाठी एक जाड आणि एक बारीक अशा 2 वायर मी वापरल्या आहेत. बारीक वायर मध्ये 6 मणी ओवून घ्यायचे आहे आणि मधोमध एक लाल मणी देखील लावून घ्यायचा आहे. हे सर्व मणी घट्ट ओवून घ्यायचे आहेत. ओवून झाल्यानंतर मोठ्या वायरवर याला अटॅच करायचं आहे. अटॅच करताना तार देखील घट्ट बांधून घ्यायची आहे. त्यानंतर तारेवर 1 बाय 1 असे 5 मणी लावून घ्यायचे आहेत. आणि शेवटी पुन्हा एकदा सेम फूल बनवून प्रोसेस कंप्लीट करायची आहे. लेली वायर मोठ्या वायर भोवती व्यवस्थित गुंडाळून घ्यायची आहे. एका साइडची वायर कट करून राऊंड बनवून घ्यायचा आहे. शेवटी मोठी वायर कट करून त्याला हाताने नथीचा आकार द्यायचा आहे. नथ बनवून झाल्यानंतर मण्यांच्या साईडला अगदी छोट्या आकाराचे तिळगुळ आपल्याला लावून घ्यायचे आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला रोज पाहता येतील. कमेंट आणि शेअर पण करा बरं का. आणि अशा प्रकारे आपली नथ बनवून तयार आहे. तुझं टपोर डोल जसं कोल्याचं झालं असं माझं कालीच घोळ त्यात मासोली झालं. माझ्या प्रीतीचा सुटलाय तो भान वारा वारा वारा. रणगदा उस फलताच तोरा सार